आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होते। ज्योती मल्होत्राची कबुली। पाकमध्ये शकीर आणि राणा शहबाजला भेटल्याचा ज्योतीचा जबाब। दिल्लीत दानिशला अनेक वेळा भेटल्याचीही ज्योतीची कबुली। यूपीएटीएस कडून मोठ्या कटाचा पर्दाफाश। मुरादाबादमधून शहजाद नामक तरुणाला अटक। शहजादनं अनेकांना प्रशिक्षणासाठी पाकमध्ये पाठवलं असल्याचं तपासात समोर। लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार। लाहोरच्या रुग्णालयात उपचार। पाकिस्तानात मागील 3 महिन्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा। अज्ञातांचा पुढचा टार्गेट आमिर हमजा। बीएसएफनं एका पाकिस्तानी नागरिकाला अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून अटक केली। पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू। विशेष जनसुरक्षा विधेयकाबाबत विधिमंडळात महत्त्वाची बैठक। दुपारी 1 वाजता होणाऱ्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार। मंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज यूएई दौरा करणार, तर खासदार संजय झा आपल्या शिष्टमंडळासोबत उद्या जपान दौऱ्यावर जाणार। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवर बंकर्सची मागणी। एलओसीवरील नागरिकांकडून सुरक्षेसाठी खासगी बंकर्सची मागणी। कोल्हापूरहून हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू। स्टार एअरवेज कंपनीकडून हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा मंगळवार आणि बुधवारी असणार। राज्यात आता अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वपूर्ण निर्णय। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून शासनाचा मोठा निर्णय। हैदराबादमध्ये भीषण अपघात, 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू। हयानगरमधील नारायण कॉलेजजवळ अपघात। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। संभाजीनगर, सोलापूर आणि बीडलाही ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट। आजपासून 24 मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज। पुढील 4 दिवस मुंबई, कोकणासह राज्यात पाऊस बरसणार। 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। मच्छीमारांना आजपासून पुढील 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा। वादळामुळे बंदरांना 21 मे ते 25 मे पर्यंत हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यातील पिकांना फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनाम्यांना सुरुवात। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा, तर प्रकल्पातील 300 किलोमीटरचं व्हायाडक्ट पूर्ण। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। अकोला जिल्ह्यातील बोचरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं नुकसान। नुकसानचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे नदी नाल्यांना पूर। रेणापूर तालुक्यातून वाहणारी रेणा नदी प्रवाहित। रेणा नदी पात्रात पाण्याची वाढ। अनेक भागात सकाळपासूनच पाऊस सुरू। मुंबईत काल झालेल्या पावसानंतर आज वाहतूक सुरळीत। वेस्टर्न एक्सप्रेसवेसह अंधेरी, सबवे आणि पवई येथील वाहतूक सुरळीत। पवईत काल झालेल्या पावसानंतर वाहतूक कोंडी झाली होती। नाशिकमध्ये मागील 2 ते 3 आठवड्यांपासून पावसाचं थैमान। भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। लोणावळ्यामध्ये 24 तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद। बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्या, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान। परभणीच्या खातगावमध्ये शेतकऱ्याच्या घरावर वीज कोसळली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। सर्व साहित्य जळून खाक। परभणीच्या जिंतूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका। जिल्ह्यातील अनेकांच्या घरांची पत्रं उडाली, तर 10 जण जखमी। नाशिकच्या येवल्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका। शेतकऱ्याचा साठवलेला कांदा भिजला। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे घरांसह शेती पिकांचं मोठं नुकसान, तर विजेचे पोल कोसळल्यानं वीज पुरवठाही खंडित। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनगिरीमध्ये वीज अंगावर पडल्यानं एका नागरिकाचा मृत्यू। रवींद्र प्रभाकर बोडके असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापारा, महालगाव, मांडवा, बंजारा या गावात वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यानं अनेक घरांचं नुकसान, तर झाडंही उन्मळून पडली। बुलढाण्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या। रस्त्यावरील चिखलामुळे ट्रॅक्टर पैनगंगा नदीत पलटी। सुदैवानं जीवितहानी नाही। धाराशिव डेपोच्या लांब पल्ल्याच्या एसटी बसला गळती। तिकिटाचे पैसे देऊनही प्रवाशांची तारांबळ। प्रवासी महिला आणि लहान मुलांना उभं राहून प्रवास करण्याची वेळ।
जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात 41.9 मिलीमीटर पावसाची नोंद. पारोळा, भडगाव, भुसावळ आणि एरंडोल तालुक्यात आतापर्यंत 50 मिलीमीटरवर सर्वाधिक पावसाची नोंद. पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरच पूर्ण करा. खासदार शोभा बच्छाव यांच्या धुळे पालिका बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना. अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे शहरातील वीज पुरवठा सातत्यानं खंडित. विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा विस्कळीत. पाण्याची साठवणूक करण्याचं महापालिकेकडून आवाहन. परभणीमध्ये शेतकरी संघर्ष समितीद्वारे जोरदार धरणे आंदोलन. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. रत्नागिरी महामार्गावर प्रवासी शेड नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल. मिऱ्या नागपूर महामार्गावर प्रवाशांना थांबण्यासाठी शेडची उभारणी नाही. अवकाळी पाऊस आणि उन्हाचा मारा सहन करत प्रवाशांवर उभं राहण्याची वेळ. साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत डीपीडीसी बैठक संपन्न. आमदार अतुल भोसलेंकडून कराडमधील शंभू तीर्थला अडथळा ठरलेल्या विद्युत तारांचं स्ट्रक्चरल हटवण्याची मागणी. नागपुरातील दाभामध्ये आरक्षित भूखंडावर बेकायदेशीरपणे कृषी प्रदर्शन केंद्र. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आमदार विकास ठाकरेंची फडणवीसांकडे मागणी. परळीच्या सरस्वती नदीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी. दरम्यान मान्सूनपूर्व सफाई न झाल्यामुळे पूरजन्य परिस्थितीची शक्यता. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. गोव्यातील म्हापसा शहरात जोरदार पाऊस. म्हापसा शहरातील रस्ते पाण्याखाली. जनजीवन ठप्प. पुरातून गाडी काढताना एक दुचाकीस्वार थोडक्यात वाचला. मान्सूनपूर्व पावसाचा बुलढाण्यातील 56 गावांना फटका. उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान तर वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्यात रब्बी धान कापणीला सुरुवात. मजुरांच्या टंचाईमुळे धान कापणीसाठी आधुनिक हार्वेस्टरचा मोठ्या प्रमाणात वापर. गोंदिया जिल्हा बँकेकडून 175 कोटीचं पीक कर्ज वाटप. 25,253 शेतकऱ्यांकडून कर्जाची उचल. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोठा आधार. धुळ्यातील बैल बाजारात 1.5 कोटी रुपयांची उलाढाल. पावसाळ्यापूर्वीच्या बैल बाजारात बैलजोडीच्या किमतीत वाढ. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले हार थेट कचरा डेपोत. दररोज 2 टन हार माळांची कचरा डेपोत विल्हेवाट. नगरपरिषदेच्या प्रकारामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त. पिंपरी चिंचवडमध्ये एकाची 71 लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक. सायबर पोलिसांचा 4 दिवसात 4000 किलोमीटर प्रवास. आरोपींना धाराशिव, लातूर आणि जयपूरमधून अटक. परभणीमध्ये एमआरजीएसच्या कामासाठी अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याची तक्रार. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आमदार राजेश विटेकरांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. जळगावच्या यावलमध्ये दुचाकीची स्कूल बसला धडक. अपघातात 2 जणांचा मृत्यू. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप. बीडच्या केज शहरातील साईनगर भागात घरफोडी. 5,25,000चा ऐवज लंपास. तक्रार दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. सोलापुरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं अद्यापही रखडलेलीच. अवंतीनगर, वसंत विहार, गणेशनगर भागातील घरात पाणी जाण्याची शक्यता. नालेसफाई करण्याची नागरिकांची मागणी. पुणे मुंबई महामार्गावर कामशेत बोगद्याजवळ रात्री अपघात. भर पावसात अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी. संभाजीनगरमध्ये हत्यारांसह रेकी करणारे दरोडेखोर अटकेत. रेकी करताना पोलिसांनी चोरट्यांना रंगेहात पकडलं. 3 दरोडेखोरांना 1 दिवसीय पोलीस कोठडी. परभणीमध्ये मागासवर्गीय आणि आदिवासी यांचा निधी इतर खात्यात वर्ग केल्याचा विविध संघटनांकडून निषेध. घडलेल्या प्रकारावर स्वतंत्र कृती दल स्थापन करण्याची मागणी.